कशा आहात तुम्ही? तर बरंच असाल, मी पण बराच आहे. सो गाईज, आज आपण ड्रॉइंग काढणार. अजून मी निवडली नाही कुठली ड्रॉइंग काढायची. ती ड्रॉइंग मी निवडतोय. सगळ्यात पहिले आपला पॅट खूपच घाणेरडा झालाय. तो पॅट आपण स्वच्छ करूया. बघू शकतो, हा वाला आहे तो पॅट. बघू शकतात ते हे आले व्यवस्थित. बघल तर खूपच घाण झालाय. तर चला तो साफ करतो लगेच आणि तुम्हाला भेटतो. मी तर माझं पॅट स्वच्छ धुतलेला आहे. बघू शकता एकदम स्वच्छ धुतल्या. आणि मी माझी ड्रॉइंग पण निवडली आहे. ती ड्रॉइंग मी ईगलची काढणार. सो आता तर मी फटाफट करून घेतो. बिल्डिंग वगैरे काढून पूर्ण आउटलाईन झाली ना आणि तुम्हाला लगेच सांगतो. ॲज बघू शकतात एकदम स्वच्छ केलं. सो बघू शकतात, कारण की इकडं डाग लागलेले ना, म्हणून गाईस इकडं डाग लागलेले म्हणून घाण होते. तो म्हणून मी आता लगेच स्वच्छ करून टाकतो. जे टाकले स्वच्छ करून, मी पण काय बोलते. चला आता आपण आपली आउटलाईन करूया. बघू शकतात इतकी तर बघू शकतात हे झालंय ईगलचं आउटलाईन. सो हे बनवायला अख्खा 1 तास गेलाय. सो बघू शकतात आउटलाईन एकदम बेकार. काय माहित बेकार आहे की नाही. लय सिंपल आउटलाईन दिसती, पण बघू शकतात याचं ट्युटोरियल पण व्हिडिओ मी टाकून जर का तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि की लय इझी आहे. थोडं आपल्याला हार्ड दिसतं. सो इझी आहे खूप. जर का तुम्ही ट्राय केलं तर इझी पण आपल्यासाठी हार्ड होऊन जाईल. म्हणजे हार्ड पण आपल्यासाठी इझी होऊन जाईल. बघू शकता एकदम परफेक्ट. त्याचे चीलचे डोळे एकदम केले. सो आता बघू, हे थोडं वेगळंच वाटतंय. सो ह्याला व्यवस्थित करतो आणि थोडंसं सॉरी गाईज, आणि थोडंसं आउटलाईन म्हणजे थोडंसं शेडिंग करायला स्टार्ट करतो. बघू शकता ड्रॉइंग अजून एवढी झाली आहे. सो थोडीशी बदड आहे. बघू शकतात काय, म्हणजे 3 घंटेच्या महिन्यात ओनली इतकंच आहे. सो थोडंसं अजून ह्याच्यावर ग्रेफाईटचं चालावं लागेल. सो मी ह्याच्यातलं मी कुठलं लावण्या दीदी 8Bची ती पेन्सिल होती ती कुठे दे ना. सो 8Bची पेन्सिल माझ्या बहिणीकडे. सो आता मी ह्याच्यात बघतो. माझ्याकडे हे 2 पेन्सिल्स घेऊन टाकतो. 8B पेन्सिलने होऊ शकतात. ही रिअली क्लिअर का नाही दिसत आहे. बघू शकतात गाईस 8B आहे. बघू शकतात. अरे दिसला, क्लिअरच दिसत नाही यार. बघू शकतात 8B ही. ह्या 8B नेहमी तर ह्या साईडला असं हे करेल थ्रो कलर. सो असं करायला मला खूप टाइम जाईल. आणि थोडं ह्या साईडला असं म्हणजे थोडंसं हलकं हलकं वाईटच असायला पाहिजे. मग थोडंसं वाटेल की हा भाई काय तर बनलंय, नाहीतर काहीच नाही वाटत. सो आता मी बिल्डिंग स्टम्प घेतो. ह्या बिल्डिंग स्टम्पने मी मागच्या साईडला एकदम थोडंसं हे करेन ब्लॅक. बघू शकतात आता एकदम हे झालं. बघू शकतात असे
सो मी ह्याला असं पण घेऊ शकतो, बघू शकतात एकदम. सो ह्याला अजून थोडंसं डार्क तर नको करायला. सो आता मी पुढे गेलो यार, तर मला हा ट्युटोरियलच देतो कशी अशी ड्रॉइंग्स काढायची. ही माझी हायपर रिअलिस्टिक ड्रॉइंगमध्ये जाणार, काय माहीत जाणार की नाही. जर का ग्रेफाईट सारखं दिसायला लागलं तर हायपर रिअलिस्टिक ड्रॉइंग फक्त मी हेच वाले टाकतो, कुठले ते काय म्हणतात आपलं चारकोलवालेच मी हायपर रिअलिस्टिक ड्रॉइंग्स टाकतो. म्हणजे जी कुठली पण ड्रॉइंग मी काढली आणि ती हायपर रिअलिस्टिक नाही वाटली, म्हणजे ती ग्रेफाईट असं वाटतंय ते ग्रेफाईट आहे, तर ती ड्रॉइंग मी रिजेक्ट करून टाकतो की ही हायपर रिअलिस्टिकमध्ये नाही जाणार. असंच करतो मी आणि स्टार्ट. सो आता किती वाजले, आता वाजले 5 वाजून 2 मिनटं झाले. इतके लवकर तर ही ड्रॉइंग नाही होणार, थोडा ब्रेक घेतो अँड मी ट्युशनवरून आल्यावर करतो. कारण की आता मी 6ला म्हणजे 6 PM म्हणजे शाळेत नाही ट्युशनला जाणार आहे. ट्युशनवरून आल्यावरच डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आणि ट्युशनवरून आल्यावरच ही ड्रॉइंग कंप्लीट करतो. ट्युशनवरून तर आलेलं आहे. सो आता मी रिटर्न आपली ड्रॉइंग कंटिन्यू करणार, जी आपण इतकी शोधून गेलेलो. त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल. ही ड्रॉइंग आपण सोडून गेलेलो, ती ड्रॉइंग आपण रिटर्न म्हणजे ड्रॉइंग करायला घेणार आहे. सो आता आपण ह्या ड्रॉइंगला अजून बघूया, जितकं कंप्लीट करू शकतो तितकं कंप्लीट करूया. मग परत आपल्याला ह्याला पेंडिंगवरच ठेवावं लागेल. आय डोंट नो, तर का ह्याला हायपर रिअलिस्टिक जर का मला बनवायचं असेल तर मला ह्याला पेंडिंगवर ठेवायला लागेल, म्हणजे थोडा वेळ द्यावा लागेल ह्या ड्रॉइंगला, मगच ही ड्रॉइंग थोडं हायपर रिअलिस्टिकसारखं लुक देईल. सो लेट्स स्टार्ट द ड्रॉइंग. चला आता मी माझी ड्रॉइंगला स्टार्ट करतो. इथपर्यंत होते तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो. माझी तर झालेली आहे, म्हणजे पूर्ण ड्रॉइंग हा ड्रॉइंग बघू शकता इतकी तर झालेली आहे. गाईज खूपच भारी दिसते. आणि मी थोडासा ह्याच्यात हे टाकतो हायलाईट्स, म्हणजे थोडंसं, आणि ह्याला बॅकग्राऊंडला ब्लॅक देऊ की व्हाईटच ठेवू समजत नाही. सगळ्यात पहिले हे सगळं करतो. जर का भारी ड्रॉइंग द्यायचं असेल तर अजून टाईम द्यावा लागेल ह्याला थोडं. सो म्हणू शकतात एकदम परफेक्ट अशी ड्रॉइंग झालेली आहे. गाईज तुम्हाला याचा ट्युटोरियल व्हिडिओ जर का पाहिजे असेल सो कमेंट करा. माहिती मला 8-9-10च मला मुलं, म्हणजे मुलं 8-9-10च मला बघतात माझे व्हिडिओज. तर तुम्ही बघत असेल जर का 8-9-10मधले तुम्ही जर का एक कोण असेल सो त्यांनी कमेंट करा नेक्स्ट ड्रॉइंग कुठली काढू. त्यांचं कमेंट मी रिसीव करेन आणि त्यांचं चॅनल पण मी दाखवून ते कोण आहे एकदम ह्याच्यामध्ये. तर कमेंट करा नेक्स्ट ड्रॉइंग कुठली काढू, ती ड्रॉइंग मी काढणार. आणि तुम्हाला जर का ह्याचा ट्युटोरियल पण जर का पाहिजे असेल, ह्या ड्रॉइंगचा ट्युटोरियल जर का तुम्हाला पाहिजे असेल तर सो तुम्ही कमेंटमध्ये ट्युटोरियल पण टाका. आणि जर का तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये ट्युटोरियल टाका. आणि जर का तुम्हाला अजून तुमच्या मनाची कुठली ड्रॉइंग काढायची असेल दुसरी, तुम्ही मला सांगू शकतात आणि मी तुमचं अकाउंटचं हे पण करेन, प्रमोशन पण करेन. जर का तुम्ही मला सांगितलं तर तुम्ही जर का 8-9मधले असेल तर कमेंट करा. सो मी तुमचं कमेंट पक्का रिसीव करेन 100%. जर का नाही केलं तर तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करा. सो आता तर मी केलेलं आहे एवढं. सो थोड्या वेळाने करतो, कारण की खूप टाईम झाला आहे ह्या ड्रॉइंगला. भाई लिटरली मला 10 घंटे तर लागलेच असेल. थांबून केली ही ड्रॉइंग. म्हणून जर का अजून थोडं टाईम दिला ह्याला तर ही ड्रॉइंग खरंच लय भारी दिसेल. आता पण लयच भारी दिसते. काय बघू शकतात दुरून तर एकदम असं वाटतंय ही घर आहे. बघू शकतात. सो असेच मी ड्रॉइंग काढतो. चला आता मी आजसाठी फक्त एवढंच, ही ड्रॉइंग मी एवढीच करतोय कारण की खूप मोठा ब्लॉग झाला. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर बाय. ही ड्रॉइंग मी पूर्ण करतो.